नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 17 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काल संध्याकाळपर्यंत राज्यातील कापूस बाजारभाव बघता देऊळगाव, हिंगणघाट, पुलगावसह मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला बाजार समिती आणि बाळापूर बाजार समितीच्या कापूस बाजारभावामध्ये दरवाढ बघायला मिळाली असून राज्यातील सर्वाधिक कापसाचे बाजारभाव H6 मीडियम स्टेपल कापूस बाजारभाव मानवत या ठिकाणी 8,100 ते 8,400 रुपयांपर्यंत निघालेलं असून त्यानंतर विदर्भातील पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वाधिक कापूस LRA लॉंग स्टेपल कापसाला 8,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्याच्या घडीला बाजारभाव निघाले आहे. अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो पार्श्वनी कापूस H4 लॉंग स्टेपल 1,248 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी थोडा हलका दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी कापूस बाजारभाव 7,475 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,850, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. आवक आलेली होती 255 क्विंटलची, कमीत कमी दर 8,100 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,140 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती. आवक 232 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 6,100, सर्वसाधारण दर 7,100 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर. कापूस लोकल 923 क्विंटल कापसाची आवक आलेली होती, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,395, तर जास्तीत जास्त दर 8,300 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा. कापूस लोकल 500 क्विंटलची आवक होती आणि कापूस बाजारभावामध्ये या ठिकाणी चांगली सुधारणा कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाली आहे. कमीत कमी दर या ठिकाणचे 8,100 रुपयापर्यंत, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,350, तर जास्तीत जास्त दर 8,560 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव. कापूस लोकल 100 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,075 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर. 95 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर निघालेले आहे 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,950, तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर बाजार समिती मांडळ. कापूस लोकल 150 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,350, तर जास्तीत जास्त दर 8,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती. कापूस लॉंग स्टेपल आवक या ठिकाणी 524 क्विंटलची, कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,430, तर जास्तीत जास्त दर 7,845 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा. कापूस मिडियम स्टेपल आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो जवळपास 10,332 क्विंटलची, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,570 रुपये. त्यानंतर वर्धा. कापूस मिडियम स्टेपल 550 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,150, तर जास्तीत जास्त दर 8,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा. कापूस मिडियम स्टेपल 2,000 क्विंटलच्या जवळपास मित्रांनो कापसाची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये चांगली सुधारणा बघायला मिळाली असून जवळपास 100 ते 150 रुपये प्रति क्विंटलपर्यंत H4, H6 आणि कापूस LRA मीडियम स्टेपल या सर्व कापसाच्या व्हेरायटीमध्ये बाजारभाव वाढलेले असून या ठिकाणी जवळपास 8,700 रुपयांचा उच्चांकी बाजारभाव कालच्या बाजार सत्रामध्ये निघालेला आहे. तर कमीत कमी दर 8,100, तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 8,375 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर. आवक या ठिकाणी 3,000 क्विंटलची, कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव गेलेले आहे 8,100 रुपयापर्यंत, तर जास्तीत जास्त दर 8,175 रुपये. त्यानंतर बाजार समिती कळमेश्वर जिल्हा नागपूर. कापूस हायब्रिड. आवक 648 क्विंटलची, कमीत कमी दर 7,540 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,975, तर जास्तीत जास्त दर 8,230 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो भिवापूर. कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल LRA 1,124 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,236, तर जास्तीत जास्त दर 8,340 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. राज्यातील कापूस बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रात सुधारणा बघायला मिळाली आहे. आगामी काळामध्ये देखील आणखीन कापसाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत असून जवळपास मे महिन्याच्या शेवटपर्यंत कापसाचे बाजारभाव 9,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला कापूस बाजारभाव काय कमेंटमध्ये कळवा.
चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.